नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज एक आपण नवीन न्यूज बघणार आहोत, सध्याची करंटमध्ये आहे. सध्या आपल्याला सर्वांना माहिती असेल की अरवली पर्वत जो भारताचा एक आहे, भारतातील सर्वात प्राचीन अशी काय आहे डोंगररांग आहे. तर तिच्या बाबतीत सर्वत्र काय चाललेलं आहे, तर चर्चा चालू आहे. तर काय ॲक्च्युली ती न्यूज आहे, कशा पद्धतीने अरवली म्हणतात ना नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, काय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता, किती राज्यामध्ये अरवली म्हणतात ना पर्वत पसरलेला आहे, हे सर्व आपल्याला या आजच्या न्यूजमध्ये बघायचं आहे. तर काय म्हटलं हेडिंग बघूया, वाचूया आपण. तर 4 राज्यांचे रक्षण करणाऱ्या अरवली ला संरक्षणाची काय आहे गरज का आहे, तर तो एक सर्वोच्च न्यायालयाचा काय होता आदेश होता की ज्याच्यामुळे हे सर्व काय झालेलं आहे करंटमध्ये आलेला आहे अरवली पर्वतचा. काय आदेश होता तर हे सर्व आपल्याला बघायचं आहे. ओके. ते सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला की काय आदेश दिला तर 100 मीटरपेक्षा कमी उंचीची जी काही शिखरं आहेत आपल्या अरवली पर्वतामध्ये, तर ती काय असेल अरवलीचा भाग असणार नाहीत. मग असं म्हटलं तर अरवलीमध्ये 90% शिखरं ही 100 मीटरपेक्षा काय आहेत कमी उंची आहेत. किती पर्सेंट म्हणतोय मी? 90%. सो जो भाग अरवलीचा म्हणतो ना 100 मीटरपेक्षा उंच आहे, त्या भागाला प्रोटेक्शन मिळेल असं सर्वोच्च न्यायालय म्हणते. पण जो भाग 90 मीटरपेक्षा कसा आहे कमी आहे, तर त्या भागामध्ये काय केलं जाऊ शकते, खाणकाम केलं जाऊ शकते. म्हणजे बिल्डर लोक म्हणू शकतो आपण, काय करू शकतात खाणकाम वगैरे करू शकतात याच्यामध्ये. सो हा सर्व वाद होता. तर याच्यामध्ये काय कुणाचा फायदा, तर दिल्लीतील बिल्डर लॉबीचा याचा काय आहे फायदा करून द्यायचा होता. हा एक काय उद्देश होता सरकारचा याच्यामध्ये. तुम्हाला माहिती असेल मध्येच एक प्रेस केली होती आपले पर्यावरण मंत्री भारताचे भूपेंद्र यादव, हे म्हणतात की नाही फक्त किती पर्सेंट, तर 0.19% फक्त काय आहे हा अरवलीचा केवळ काय असणार आहे भाग संरक्षित असणार नाही. किती? 0.19%. तर हे 0.19% म्हणजे किती एकर होतं लक्षात घ्या. 68,000 एकर इतका काय होतो तो मोठा भाग होतो. कारण का अरवलीच्या अंदाजित परिक्षेत्र किती आहे म्हटलं तर 1,44,00,000 चौरस किलोमीटर आहे. त्यातलं 0.19% म्हणजे किती होतात 68,000 म्हणजे असं म्हणू शकतो आपण. एक जसं लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. आणि नक्की ते बोलण्याची काय आलेली आहे वेळ आलेली आहे. तुम्ही अशा ठिकाणी काय करताय आदेश काढलेत की ज्या अरवलीचं महत्व काय आहे अनन्यसाधारण आहे भारतामध्ये. ज्या अरवली पर्वतामुळेच जे आपले थारचं वाळवंट आहे ते पूर्वेकडे काय होत नाही विस्तार होत नाहीये. लक्षात घ्या कोणत्या पर्वतामुळे? अरवली पर्वतामुळे. आणि तो जर अरवली पर्वत आपण जर खनन काम करून जर त्याची काय करणार आपण झीज करणार असेल, तर हे जे थारचे वाळवंट आहे ते पूर्वेकडे येण्यात काय लागणार ना वेळ लागणार नाहीये. लक्षात घ्या. इथूनच जे म्हणतात ना आज जे म्हणतोय आपण दिल्ली दिल्ली प्रदूषण होत चाललेलं आहे, ते प्रदूषण अजून वाढण्याची काय आहे शक्यता आहे जर इथे जर काय नसेल. कारण का ऑलरेडी भारतामध्ये लक्षात घ्या मी काय म्हणतोय, भारतामध्ये फक्त एवढंच टक्के काय आहे जंगल आहे. ओके. आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी किती पर्यावरणाची आवश्यकता असते आपल्या वनांची आवश्यकता असते 33%. त्याच्यापेक्षा आपल्याकडे काय आहे वन कमी आहेत. त्यातल्या त्यात आपण काय करतोय आता परत जंगल तोडण्याचा काय करतोय प्रयत्न करतोय. का तर ह्या लोकांच्या फायद्यासाठी. कोणत्या लोकांच्या फायद्यासाठी? तर काही बिल्डर लोक आहेत दिल्लीतले, त्या लोकांना काय व्हावं त्याचा खनिज संपत्तीचा काय व्हावा तिथून खनिज संपत्ती करता यावी, यासाठी आपण त्यांना काय करतोय परमिशन करून देतोय की ज्या हिल्स 100 मीटरपेक्षा कमी उंचीचे आहेत त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता खाणकाम करू शकता, मायनिंग करू शकता. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये काय घडलं होतं आपल्याला बघूया. तर सर्वोच्च न्यायालयाने मे मध्ये एक निर्णय दिला होता. मे मध्ये निर्णय दिला होता 9 मे 2024 की एक महत्वाचा आदेश दिला की त्यानुसार दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात या 4 राज्यांना अरवली पर्वतामध्ये खाणकामासाठी अंतिम परवानगी नाकारली होती. ओके. इथे बघा न देण्याचे स्पष्ट निर्देश करण्यात आलेले होते. मात्र वैध परवानगीने केले जाणारे खाणकाम पुढेही काय करता सुरू ठेवता येईल, पण त्यावर देखरेख ठेवली जाईल. न्यायालयाने अरवली पर्वतांची एक समान व्याख्या आणि संरक्षण धोरण ठरवण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदलाच्या मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. आणि त्या समितीने असं शिफारस केली की 100 मीटर, हे लक्षात ठेवा, वरची अरवली पर्वत म्हटलं जाईल. 100 मीटरच्या खाली जे असणार ते अरवली पर्वत काय नसणार आहेत भाग असणार नाही, ते तिकड्या भाग असणार नाहीत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप का आहे, तर आक्षेप का आहे तर 90% म्हटलं या रांगेतील 90% काय आहे 100 मीटरपेक्षा काय आहेत कमी उंचीची शिखरं आहेत. त्यामुळे जर तुम्ही असा आदेश काढणार असाल सर्वोच्च न्यायालयाला, म्हणजे काय म्हणतात ना आक्षेप काय आहे, तर 90% अरवली पर्वत काय होणार आहे संपून जाणार आहे. आणि त्याचे खूप सारे दुष्परिणाम होणार. मी पुढे स्लाईड दाखवलेले आहेत ते आपण बघूच. ओके. काय यांचे काय परिणाम होऊ शकतात तर तुम्हाला न्यूज समजले असेल. तर कसा आहे आपला अरवली पर्वत ते सुद्धा आपण बघून घेऊया.
काही न्यूज आहेत, काही आर्टिकल्स मी एकत्र केलेले आहेत. अरवली काय आहे, ॲट अ रिक्स आहे का, सुप्रीम कोर्टने म्हटलंय 100 मीटरपेक्षा कमी उंचीची काय आहेत जी शिखर आहेत ती याच्यामध्ये येणार नाहीत, अरवलीचा भाग असणार नाही. बघ किती सुंदर अरवली पर्वत आहे. राजस्थान तो 4 राज्यांमध्ये पसरले. किती राज्यांत पसरलेला आहे? गुजरात पासून राजस्थान, राजस्थान ते हरियाणा आणि दिल्लीपर्यंत काय झालेलं आहे. आपण जी रायसीना हिल म्हणतो, ज्या ठिकाणी आपले राष्ट्रपती भवन आहे, तो सुद्धा कशाचा भाग आहे, तर अरवली पर्वताचा काय आहे, तो भाग आहे. लक्षात ठेवा. अबू शिखर हे सर्वात उंच शिखर आहे आपल्या अरवली पर्वताची उंची आहे 2600 सॉरी 1700 किलोमीटर, 1700 मीटरपर्यंत काय त्याची उंची आहे. ते मी पुढे दिलेली आहे नोट्स तुम्हाला. सो ही न्यूज होती. अशा पद्धतीने आपलं काय आहे, का एक्सपर्ट वरीज आहेत म्हणजे म्हणतात ना, का काळजी वाटते का, तर अरवली हिल्स 8.7, ओके, 90% पेक्षा काय आहेत, कमी उंचीचे आहेत. 90% शिखरं आहेत जी काय आहेत 100 मीटरपेक्षा काय आहेत, कमी याचे आहेत. सो त्यांना लिगल प्रोटेक्शन मिळणार नाहीये. ओके, अजून काय काय करतं प्रोटेक्ट, कुणाकुणाला अरवली पर्वत प्रोटेक्ट करतोय बघा. अरवली प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ कॉरिडॉर्स, रिचार्ज ग्राउंड वॉटर, रिड्यूस डेझर्टिफिकेशन. मगाशी म्हटल्याप्रमाणे इकडे जे आहे आपलं राजस्थान, ते राजस्थानचे वाळवंट पुढे पेलून दिलं जात नाही बिकॉज ऑफ अरवली पर्वत. लक्षात घ्या. म्हणजे हा असा भारताचा आपण जर मॅप काढला, ओके, तर ह्या भागामध्ये काय आहे, हा भाग आपला काय आहे, तो अरवली पर्वताचा भाग आहे. आणि ह्या भागामध्ये संपूर्ण काय आहे, आपल्याकडे डेझर्ट आहे. आणि ह्या जर अरवलीपर्यंत आपण जर झेज केली, खनन केलं, तर इकडचं डेझर्ट पुढे येऊ शकतो, धुळीचे कण इकडे येऊ शकतात आणि वायूची गुणवत्तेमध्ये आणि एक्यूआय काय होऊ शकतो, परत काय होऊ शकतो, वाढवू शकतो. एअर क्वालिटी इंडेक्स खराब होऊ शकतो. लक्षात घ्या. आणि राजस्थान एनसीआर याच्यामध्ये काय होऊ शकते, हीट वाढू शकते. लक्षात घ्या. डस्ट वाढू शकते, डस्टचं प्रमाण वाढणार आहे. सर्व परिणाम होणार जर आपण अरवलीची काय केली, अशा पद्धतीने झेज केली. सो हा अरवलीचा अशा काही टेकड्या आहेत बघा, ज्या कमी उंचीच्या 100 मीटरपेक्षा असं जास्त उंचीच्या नाहीच आहे. ह्या ज्या उंची आपल्याला दिसतात एक समान लेवलच्या, याच्यामध्ये जर काय होणार असेल तर हा आदेश जर सरकारने कायम ठेवला, तर ह्या आपल्याला काही वर्षांनी ह्या टेकड्या काही देणार नाही, तिथे पाहायला मिळणार नाही आहेत, का समान उंचीचे आहेत. आणि बरोबर आयोगाने आपल्या सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे, म्हणजे सरकारच्या याच्यानुसार निर्णय दिलेला आहे, जेणेकरून काय होईल, तिथल्या आपल्या मतलब खाणकाम करणाऱ्या बिल्डर लॉबीचा काय होईल, तिथे फायदा होईल. ओके, इथे बिलियन इयर म्हणजे म्हटलं ना, सर्वात जुनी रांग कोणती असेल आपल्या भारतातली डोंगर रांग, तर आपली ही अरवली पर्वत आहे. सर्वात जुनी, प्राचीन 200 वर्षापूर्वी म्हटलं जातं. 200 वर्षापूर्वीपासून याची काय आहे, 200 कोटी वर्षापूर्वी, लक्ष म्हणतोय 200 कोटी वर्षापासून याची काय आहे, वर्षापूर्वी काय झालेली आहे, अरवली पर्वताची काय झालेली आहे, निर्मिती झाली. आणि विचारलं तुम्हाला एक्झामला, प्रिलिमला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, अरवली पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे, तर फोल्ड माउंटेन आहे. पर्वतांचे 3 प्रकार पडतात. एक ब्लॉक माउंटेन पडतोय. पर्वतांचे किती प्रकार पडतात? 3. ब्लॉक माउंटेन, फोर्ड माउंटेन आणि ओल्कॅनिक माउंटेन. फॉर एक्झाम्पल आपला सह्याद्री जो आहे तो ब्लॉक माउंटेन आहे, भाग खचलेला आहे. फोर्ड माउंटेन म्हणजे वल्या पडले, वली पर्वत म्हणतात त्याला, काय म्हणतात, वली पर्वत म्हणतात. ब्लॉक पर्वत. आणि ओल्कॅनिक म्हणजे ओल्कॅनिकच्या इरप्शनामुळे काय झालेले असते, पर्वतांची निर्मिती झालेली असते. ओके, सो हे कशाचे प्रकार आहेत, तर पर्वतांचे प्रकार आहे. हा अरवली आहे आपल्या भारतातली सर्वात जुनी रांग आहे. 200 कोटी वर्षापूर्वीचे अतिप्राचीन पर्वतरांग. आणि सर्वात अर्वाचीन विचारले तर आपली हिमालय आहे. प्रिलिम्सचा क्वेश्चन याच्यावर विचारले जाऊ शकतात. ओके, किती राज्यांमध्ये पसरलेले आहे, तर 4 राज्यांमध्ये पसरलेले आहे. कोणत्या? गुजरात, राजस्थान आणि हरियाणा. भूपेंद्र यादवांचं म्हणणं होतं की 0.9% एरियाला आपण काय करतोय, संरक्षित नाही, बाकी सर्व काय आहे, एरिया काय आहे. पण त्यांना हे समजत नाही की तो एरिया किती एकरचा आहे, तर 68,000 एकरचा आहे. बाबा तो हा निर्णय काय झाला पाहिजे, रद्द झाला पाहिजे. पर्यावरण प्रेमीमध्ये खूप सारी काय आहे, असंतोष निर्माण झालेला आहे या निर्णयामुळे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे, वालू माफियांचा फायदा होणार आहे, जंगलतोड, दगडफोड, वालू उत्खनन होणार आहे. म्हणून हा विषयाला न्यायालयात गेलेला आहे. 24 नोव्हेंबरला रोजी आदेश होतो. केंद्र सरकारला निर्देश दिले जातात, अरवलीसाठी एक समान काय करा, संरक्षण धोरण ठेवा. नवीन खाणींना परवानगी दिली जाणार नाही, जुन्या खाणींवर कडक देखरेख केली जाईल. लक्षात ठेवा. नंतर एक समिती नेमण्यात आली होती. काय म्हटलं, अरवलीचा फक्त 9.9% भागच काय आहे, संरक्षित आहे. तज्ज्ञ म्हणतात अरवलीचे क्षेत्रफळ 1,44,000 लाख चौरस किलोमीटर आहे. त्यातील 66,000 एकर भाग काय आहे, अतिसंवेदनशील आहे, संरक्षण अपुरे आहे. खाणकामामुळे होणारे काय दुष्परिणाम, पर्यावरणावर परिणाम होत आहेत, वनस्पती नष्ट होत आहेत, जैवविविधतेचा नाश होते, मृदा धूप होते, जलस्रोतांवर काय होते, भूजल पातळी काय होत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे, नद्या टेकड्या ओढे नष्ट होणार आहेत,
म्हणजे बघा ना, भोजर पातळी 1500-2000 म्हणजे अशा एरियामध्ये तुम्ही काय करताय, तो पण निर्णय घेतला ज्या ठिकाणी पाण्याचं काय आहे, प्रमाण काय आहे, पावसाचं प्रमाण कमी आहे. राजस्थान वगैरे विचार करा. पावसाचं प्रमाण काय आहे, खूपच कमी आहे. त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेत असाल तर योग्य नाही आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. आणि आपण म्हणतो ना, मानवी मानवाचा एक विचार करता सस्टेनेबल लाईफ मिळणार नाही. शेतीयोग्य जमीन खराब होणार आहे, हवामान अस्थिर होणार आहे, काय वाळवंटीकरण वाढणार आहे. वाळवंट पूर्वेकडे काय होत जाईल, विस्तारत जाईल. अरवली पर्वताचे महत्त्व काय आहे? हवामान नियंत्रण करण्याचं काम कोण करतोय? आपल्याला अरवली करतोय. पश्चिम राजस्थानात वाळवंटाचा प्रसार रोखतोय. पावसासाठी महत्त्व आहे. सिंधू गंगा खोऱ्यातील हवामानावर परिणाम करतोय. लक्षात ठेवा, नैसर्गिक जलसाठा वाढवतोय आपल्याकडे. वन्यजीव आणि औषधी वनस्पती आपल्याला काय भेटतात त्या अरवली पर्वतातून मिळत आहेत. कोणत्या खडकाचा बनलेला एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? ग्रॅनाइट आणि ग्नीस. सर्वोच्च शिखर गुरु शिखर आहे, 1723 मीटर मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि पश्चिम घाटापेक्षाही काय आहे, जुने. पश्चिम घाट तर आपला 70 लाख वर्षापूर्वी तयार झालेला आहे. किती लाख वर्षापूर्वी? 70 लाख. त्याच्याही 200 कोटी, किती म्हणतोय मी, 200 कोटी वर्षापूर्वीची काय आहे, अरवली पर्वताची काय आहे, निर्मिती आहे. एमपीएससीसाठी काय महत्त्वाचं आहे तर क्वेश्चन विचारला जातो, अरवली पर्वत कोणत्या राज्यात आहे, तर किती राज्यात आहे, 4 राज्यात आहे. गुरु शिखर कोणकोणते विचारलं तर गुजरात, क्रमांक लक्षात ठेवा, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली. 3 घटक राज्य, एक केंद्रशासित प्रदेशामध्ये ही रांग पसरलेली आहे. कशी पसरलेली आहे तर शक्यतो लक्षात ठेवा, ईशान्य टू नैऋत्य, नैऋत्य टू ईशान्य अशी ही रांग काय झालेली आहे, पसरलेली आहे. अरवली पर्वताचे पर्यावरणाचे महत्व कोणते? मेन्सचा तर हमखास क्वेश्चन विचारणार 100%, की हाच सेम क्वेश्चन. अरवली पर्वताचे संरक्षण हे पर्यावरण संरक्षण आवश्यक आहे. स्थैर्यासाठी काय आहे, आवश्यक आहे. चर्चा करा. तुम्हाला याचे प्रॉज लिहावे लागतील आणि काय सध्या समस्या आहेत त्या तुम्हाला लिहायला लागतील. आणि याच्यावर तुम्हाला काय तुमच्याकडे वे फॉरवर्ड आहे, तुमच्याकडे काय सजेशन आहेत, हे तुम्हाला लिहावे लागतील. ओके, थोडं इंट्रो द्यावा लागेल. इंट्रोमध्ये तुम्ही अरवली पर्वताबद्दल सांगू शकता, काय एरिया आहे, कसा एरिया आहे, किती राज्यांमध्ये पसरलेला आहे, पॉझिटिव्ह काय त्याच्या म्हणतात ना, फायदे काय आहेत, समस्या काय आहे सध्या, आणि वे फॉरवर्ड तुम्हाला लिहावं लागेल. लक्षात ठेवा मित्रांनो, इथे काही सेव्हिंग अरवलीज, शेवटचं एक आपलं वाक्य आहे, सेव्हिंग अरवलीज मीन्स सेव्हिंग अवर फ्युचर. एकदम एक्स्ट्रीमली करेक्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. थँक्यू. तुम्हाला मी अपेक्षा करतो की तुम्हाला ही न्यूज समजली असेल, काय ॲक्च्युली अरवली पर्वताबद्दल वाटचाल आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.